पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तुका म्हणी देवा त्यांची केली पावे सेवा, तुका म्हणी देवा त्यांची केली पावे सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, पांडुरंगा करो सरी चरण संताची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वार करे संताची जेने पंढरी सारेखाची आपोला धामनगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठला पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांचं वर्णन करणारा, संतांचे लक्षणं सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 1, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 2, व्यवहाराच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 3, आणि अशा संतांचं केलेलं वर्णन किंवा अशा संतांची केलेली सेवा ही देवाला पोहोच होते असा अनुभव सांगतात 4. विठला पवित्र भूमी श्री क्षेत्र डिकसळी येथे भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष आमच्या सद्गुरू बोधले महाराज परंपरेचे अध्वर्यू परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य वैकुंठवासी आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा परमादरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले उर्फ आम्ही काका म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि सर्वच या परंपरेवर निष्ठा असणारी सर्वच पाईक मंडळी, बोधले महाराज सर्व परिवार या सर्वांच्या वतीने सुरू असणारा हा उत्सव. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना या संप्रदायाच्या परंपरेमध्ये ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळस अशी एक भूमिका या संप्रदायाच्या इमारतीच्या बाबतीत सांगितली. त्याच्यामध्ये जो कळस आहे ते जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणून एक उल्लेख आपल्यासमोर सापडतो आणि त्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेली ही परंपरा, संत मानकोजी महाराज, संत शिवाजी महाराज, ही परंपरा जगद्गुरू तुकोबारांच्या समकालीन असलेली ही परंपरा. आणि म्हणून गेली जवळजवळ 350 वर्ष झालं, 10-11 पिढ्या झालं या परंपरेचं कार्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या दिमाखामध्ये सुरू आहे. जसं वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहित असताना ज्ञानोबाराय तुकोबारांची नावं घेतल्याशिवाय या इतिहासाला पूर्णत्व नाही, तसं बोधले महाराज परंपरेचा इतिहास लिहित असताना वैकुंठवासी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांचं नाव लिहिल्याशिवाय या परंपरेला पूर्णत्व नाही. कारण असं आहे की आबांचं कार्यच तेवढं आहे.
थोडं आणखीन स्पष्ट बोलायचं झालं तर आपण स्वतः महाराज इथं उपस्थित आहात. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून हरिभजने हे ढवळिले जग या न्यायाने हरिभक्तीपरायण समाधान महाराज शर्मा हे कार्य करत आहेत. प्रशांत महाराज आपण आहात, या परंपरेवर प्रेम करणारी मंडळी आपण आहात. आम्ही मोठे भाग्यवान आहोत. आम्ही बोधले महाराज परिवार मोठा भाग्यवान आहे. याचं कारण असं आहे की या परंपरेवर प्रेम करणारी आपल्यासारखी अनेक मंडळी या परंपरेवर प्रेम करतात. या प्रेमाने आम्ही मोठे झालेलो आहोत. या प्रेमाचं एक पद्धतीचा वर्षाव या परंपरेवर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून या परंपरेवर प्रेमाचा वर्षाव होतो आहे. आणि म्हणून आपण पाहता की आज या परंपरेचा विस्तार होत असताना थोडा मधला काळ एक दुर्लक्षित गेला असं म्हणायला हरकत नाही. मध्ये 100-200 वर्षाचा काळ थोडासा जितक्या पाहिजे तितक्या पद्धतीने प्रचाराने प्रसारामध्ये जरी ही परंपरा उतरलेली नसली तरी अव्याहतपणे ही परंपरा टिकून ठेवली आणि त्या परंपरेला एक पद्धतीचा आयाम देण्याचं काम वैकुंठवासी आबांनी केलं. आणि म्हणून आबांचं जे कार्य आहे ते ज्ञानशास्त्र, भक्तिशास्त्र अशा एकंदरीत सर्व शास्त्राला स्पर्श करणारे हे कार्य. आजही या परंपरेतली अशी अनेक गावं आहेत की ज्या गावांमध्ये आबांचं नाव घेतल्याशिवाय वारकरी सकाळी पाणीसुद्धा घेत नाही. इतकी निष्ठा, इतकी श्रद्धा या परंपरेवर आणि व्यक्तिशः आबांवर असलेली अनेक मंडळी या परंपरेमध्ये आहेत. आणि म्हणून परंपरा जेव्हा मोठी होत असते ती मोठी होण्याला कारण काय असतं तर परंपरेवर निष्ठा ठेवणाऱ्या भाविकांमुळे परंपरा मोठी होत असते. त्या परंपरेवर असणारी जी निष्ठा असते, परंपरेवर असणारी जी एकविधता असते, परंपरेचे असणारे जे पाईक असतात त्या पाईकांवर ती परंपरा मोठी होत असते. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य सगळं चालविलं, पण ते अगदी मावळ्यांच्या जीवावर चालविलं. तसं एखादी परंपरा दूरवर पसरत असते ती त्या परंपरेवर निष्ठा असणाऱ्या भाविकांवर ती पसरत असते. आणि म्हणून त्या अंगाने ही परंपरा गेली आज जवळजवळ 11 पिढ्या झालं संप्रदायामध्ये काम करत आहे. मी अनेक वेळेला बोलत असतो की परंपरा टिकत असताना, काम होत असताना त्या कालामधील एका व्यक्तीला पूर्ण समर्पण व्हावं लागतं. त्याच्याशिवाय परंपरा टिकत नाहीत. पूर्ण समर्पण व्हावं लागतं. मधल्या काळामध्ये आबांकडे बघितलं तर आबांनी पूर्ण समर्पण केलं म्हणून ही परंपरा टिकली. नंतरच्या काळामध्ये परमादरणीय प्रकाश काका माझ्या समोर आहेत, माझे वडील सद्गुरू दादा समोर आहेत, बाळासाहेब काका समोर आहेत, आमचे दत्ता काका समोर आहेत, पंढरीनाथ महाराज समोर आहेत. ही सगळी मंडळी परंपरेची अगदी खांब आहेत असं म्हणायला हरकत नाही. या परंपरेमध्ये या मंडळींनी केलेलं समर्पण हे महत्त्वाचं आहे. आणि मग नंतरची आमची पिढी जी मी असेल, परमेश्वर महाराज असतील, अण्णासाहेब महाराज असतील, अमोल महाराज असतील, ही आमची नंतरची पिढी. या नंतरच्या पिढीला अगदी कालाच्या ओघाप्रमाणे फार सोपं करून ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. जरा स्पष्ट बोलायचं झालं तर त्या अंगाने आम्हाला आता सध्या काही त्रास नाही. आम्हाला फक्त आता एकच काम आहे, अभ्यास करा, सेवा करा आणि कीर्तन करा, एवढंच आहे. त्या अंगाने आता आम्हाला हा त्रास नाही काही. परंतु मी काकांना पाहिलं, लहानपणी आम्ही बघायचो, म्हणजे अनेक ठिकाणी बघायचो. ज्यावेळेस काका घरी यायचे, दादांची आणि काकांची चर्चा चालायची. या परंपरेच्या संबंधाने रात्र त्यांनी घालवायची. प्रसंगी पायी जायचं, कुठं बैलगाडीमध्ये प्रवास आहे, कुठं पायी चालायचं, पण तिथं जायचं आणि ती गावं तयार करायची. त्या गावाला पुन्हा एकदा सन्मार्गाला लावायचं. हे त्या अर्थाने फार कठीण काम आहे, पण त्या प्रतिकूल काळ त्या सगळ्यांनी भोगला. म्हणून त्या अंगाने आपल्याकडे असा अनुकूल काळ आला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ही जी अनुकूल काळातली फळं चाखायला मिळायला लागली त्याचं कारण ही आदरणीय सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. खरं तर मी अनेक वेळेला बोलत आलो, हे कीर्तन या दिवशीचं म्हणजे आबांची पुण्यतिथी उद्या आणि त्याच्या आदल्या दिवशीचं कीर्तन माझ्याकडे काकांनी हे गेली जवळजवळ 8-10 वर्ष झालं मी हे कीर्तन करतो. माझ्या अंतःकरणातली भावनाच अशी असते की या निमित्ताने या सगळ्या पूजनीय मंडळींचं दर्शन घडावं आणि त्या निमित्ताने आबांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा. आणि मग या अभंगातले शब्द जर बघितले तर ज्यांनी ज्यांनी आबांना पाहिलं, आबांना ऐकलं आणि आबांना अनुभविलं, मला वाटतं या अभंगातला प्रत्येक शब्द हे आबांचं चरित्र सांगणारा शब्द आहे. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी असे कोण आबा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असे कोण आबा, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते असे कोण आबा,
मग त्या आबांची सेवा केली, तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. विठ्ठला एक पद्धतीने महाराजांनी लक्षणात्मक पद्धतीने या अभंगातून संतांचं वर्णन केलंय असं म्हणायला हरकत नाही. शास्त्राची भाषा अशी आहे, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. शास्त्र आम्हाला असं सांगतं, एखाद्या वस्तूची सिद्धी करण्याकरिता लक्षण अथवा प्रमाणाशिवाय त्या वस्तूची सिद्धी होणार नाही. आणि म्हणून एका अर्थाने संत या शब्दाची जणू काही एक तात्विक लक्षणं महाराजांनी या अभंगातून सांगितलीत असं म्हणायला हरकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करतात. या वाक्याचा आणखीन एक अर्थ असा निघण्यासारखा आहे की संतांचं वर्णन करण्याकरिता जगद्गुरु तुकोबारांच्या एवढा महात्मा लागतो, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. बाकीच्यांना ते जमणार नाही, बाकीच्याला ते जमणार नाही. संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतील. महाराजांची भाषा आहे, भक्ताचा महिमा भक्तची दुर्लभ याग. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकासी. बाकीच्याला ते जमणार नाही. कोणाला जमणार नाही? भक्ताचं वर्णन करण्याकरता भक्तच लागतील, बाकीच्यांना जमणार नाही. सामान्य माणसाला जमणार नाही. माणसाचं काय घेऊन बसला? देवाला जमणार नाही, तिथं माणसाचं काय घेऊन बसला? देवसुद्धा संतांचं यथार्थ पद्धतीने वर्णन करण्याकरता असमर्थ आहे, तिथं सामान्य माणसाची वाचा कुठे घेऊन बसला महाराज? मी आपल्याला भगवंताच्याच मुखातली एक ओवी सांगतो, अर्धीच ओवी सांगतो, फार विस्तार करत नाही. ज्ञानोबारांनी देवाच्या मुखामध्ये एक ओवी दिली आहे. भगवंताच्या मुखामध्ये ओवी देत असताना भगवान अर्जुनाला सांगायला लागले, अरे अर्जुना, संत कसे आहेत हे सांगताना भगवान बोलतात, आत्मज्ञाने चोखडी. भगवान बोलतात आत्मज्ञाने चोखडी. एवढ्यावर ही ओवी थांबत नाही, पण लगेच भगवान म्हणतात, संत जे माझे रूपडी. म्हणजे गंमत अशी झाली देवाची की देव संतांचं वर्णन करता निघाला खरं, देव संतांचं वर्णन करण्याकरता निघाले खरं, आत्मज्ञाने चोखडी असं म्हणून संतांचं वर्णन करण्याकरता निघाले. आणि म्हणून अर्जुनाचं लक्ष असं संतांकडे जाईपर्यंत देवानी सांगितलं, ते माझे रूपडी बरं, पण ते माझंच रूप आहे. संतांचं वर्णन करण्याकरता निघालेल्या देवाने स्वतःचंच वर्णन करून बसावं, ही जर फजिती देवाची असेल. संतांचं वर्णन करता करता देव जर स्वतःचंच वर्णन करत असेल, असं बोलणाऱ्या देवाची ही फजिती होत असेल. आम्ही तर महाराज आहोत, संतांचं वर्णन करता करता आम्ही आमचंच कीर्तनात बोलायला लागलो, त्यात काय न बोलाय? का होणार नाही आमच्याकडनं? तर भगवंताची ही परिस्थिती झाली तर आम्ही का म्हणू नये? आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे केलं. मग बसणाऱ्या कधी कधी प्रश्न पडतो, ही संतांचं सांगायला आलाय का स्वतःचं? का बाबास, याचं कारण बघा. त्यामुळे संतांचं यथार्थ पद्धतीने वर्णन करणं सामान्याच्या मुखाने शक्य नाही महाराज. संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतील. ठीक आहे, एक विचार माझा संपला. मला दुसरा विचार या मुद्द्याला पकडून असं बोलायचं आहे की ठीक आहे, पण संतांचं वर्णन करावं तरी का? एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला काहीतरी कारण लागतं. कारणाशिवाय कार्य घडत नाही, हा तत्वज्ञानाचा सर्वसामान्य नियम आहे, सगळ्यांना माहीत असलेला नियम आहे. मग संतांचं वर्णन करण्याकरता एखादा मनुष्य प्रवृत्त होत असेल तर त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे ना. संतांचं एखादा सामान्य माणसा, गंमत अशी आहे महाराज, प्रपंचाचा साधा विचार जर आपण केला, एखादा माणूस वर्णन करायला लागला की ओळखायचं, याला काहीतरी पाहिजे, त्याच्याशिवाय बोलत नाही. मुलगा जर वडिलाला म्हणायला लागला, बाबा मला आनंद आहे, तुमच्यासारखा बाप बाकी कुणाला भेटलेला नाही, मलाच भेटलेला आहे, असं म्हटलं की ओळखायचं, नक्की याला बहुतेक मोबाईल पाहिजे. पोरग सुद्धा अलीकडे निरपेक्ष बुद्धीने आपलं वर्णन करेल, याची शाश्वती देता येत नाही. मग हा जर साधा नियम असेल
तर मग विचार मला असा मांडायचा आहे की संतांचं वर्णन करा असं जर आम्हाला सांगितलं जात असेल तर याचं कारण तरी काय, याच्यातून परिणाम काय, याचा फायदा काय. मी माझं पदरचं बोलत नाही, ज्ञानोबांचीच एक ओवी देऊन जातो. ज्ञानोबांनी याचं उत्तर फार गोड दिलं. ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ही ओवी जरा पलीकडून सोडवत या. तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे. मागून या तेचे. बरं हे सदा म्हटलंय बरं, हे महत्वाचं आहे. सदा संतांचं वर्णन सदा. नामघोष सुद्धा कधी सांगितलंय, सदा. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. जर समाधान सदा पाहिजे असेल तर नामघोष सदा. जर नामघोष कदा कदा तर समाधान ही कदा कदा. सदा नाही होणार. तू नामघोष कदा कदा करायला लागला आणि समाधान सदा म्हणायला लागला, असं कसं काही शक्य. ज्ञानोबा सांगतात तेची सदा वाणावे आणि तेची सदा ऐकावे. तेची सदा वाणावे आणि तेचे वाणावे या शब्दाला एक अंडरलाईन करा, ऐकावे या एक शब्दाला अंडरलाईन करा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेच सतत वर्णन करा, तेच सतत वर्णन ऐका. ज्ञानोबांना विचारलं कारण काय, हरपले आपण पे पावे याच्याकरता. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा. हा सरळ सरळ या ओवीचा अर्थ झाला. आता माझ्या मनामध्ये प्रश्न असा पडतोय की आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा, पण आपलं हरवलंय काय हे आपल्याला कळावं की अगोदर. आपल्याला काय हरवलं हे कळालं पाहिजे ना. मी त्याच्या पुढचं बोलतो, आपलं काय हरवलं हे कळण्याकरता आपल्याजवळ काय काय होतं हे अगोदर कळालं पाहिजे. आपल्याजवळ काय काय होतं हे कळालं पाहिजे ना. आपल्याजवळ काय काय होतं हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हे कळालं पाहिजे. विठाला मला असं सांगायचं आहे की आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळवण्याकरिता मला थोडा वेदांताचा विचार सांगून पुढे जायचा आहे. हरपले आपण पे पावे याच्यातला हरपले आपण पे आणि पावे मी हे का बोलायला लागलोय, कारण त्याची वानावे एवढ्याकरता बोलायला लागलोय. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. संतांचं वर्णन का करावं याचं उत्तर ज्ञानोबांनी या ओवीत दिलं आणि ही ओवी नेमकी काय आहे याचा थोडा विस्तार करायला लागलो. या ओवीचा सरळ सरळ अर्थ असा झाला, आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळवायची असेल तर संतांचं वर्णन करा. पण हरपले हे आपलं हरवलं, हरपले हरपले या शब्दाचा अर्थ काय. हरपले कळण्याकरता आपण हा एक शब्द कळाला पाहिजे. मुळात आपण या शब्दाचा विचार नेमकं काय करावा. आपण या शब्दाची सिद्धी झाल्याशिवाय पुढचा सगळा अर्थ कळणार नाही. आपण या शब्दाचा जर विचार करायचा झाला तर थोडक्यात आपण या शब्दाला सोप्या साध्या शब्दामध्ये मीची सिद्धी व्हावी. थोडक्यात मी कोण आहे हे माणसाला कळावं. जगद्गुरु अद्वैत शंकराचार्यांचे शब्द आहेत, कोहम कथमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते. याच्यावर ज्ञानोबांचं भाष्य असं आहे, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माणसाला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर भेटावं. जरा गमतीने बोलतो, लोक काय करतात, भांडणं सुरू झाली की भर चौकामध्ये बाया सरून म्हणतात, तुला माहीत नाही का मी कोण आहे ते. याला काही अर्थ नाही बरं, या ओळखीला काही अर्थ नाही. मी अमुक आहे, मी तमुक आहे, या ओळखीला काही अर्थ नाही. या सगळ्या मी म्हणून जो सांगितला जातो, जरा पुढे बोलतो, मी कोण आहे हा विचार करणारा मी कोण आहे याचा माणसाला कळावा. त्या पाश्चात्य तत्वज्ञामध्ये जसं ॲरिस्टॉटल्स, सॉक्रेटिस, प्लेटो यांची नावं आपण सांगतो ना, त्याच्यामध्ये एक डेकार्ट नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला ग्रीक फिलॉसॉफीमध्ये. डेकार्ट, आम्ही कॉलेजला असताना आम्हाला त्याचं तत्त्वज्ञान स्वतंत्र पद्धत एक पेपर होता त्याच्यावर आम्हाला पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा. ते डेकार्टचं तत्त्वज्ञान सांगताना त्याचं एक इंग्रजीमधलं वाक्य फार छान आहे. त्यांनी असं सांगितलं आहे, आय थिंक देअर फॉर आय एम, असं वाक्य आहे. आय थिंक देअर फॉर आय एम याचा मराठीमध्ये अनुवाद असा आहे, मी विचार करतो म्हणून मी आहे. आणि हे बोलताना त्याचा विस्तार असा केला आहे, मी विचार करतो, मीचा विचार करणारा जो मी आहे त्या मीच्या पलीकडे जो मी आहे तो मी आहे. कारण निर्विचार तिथंच आहे ना. कारण जिथं विचार पोचतो तो तरी मी कसा असेल हो. कारण जो मीचा विचार करणारा जो मी आहे तो एका अर्थाने विचारीच झाला आणि विचारी होणं म्हणजे विकारीच झाला ना. म्हणून तो विचारही जिथं संपतो, तो विकारही जिथं संपतो, ती स्थिती याला निर्विकार स्थिती म्हटलं जातं. आणि त्या निर्विकार स्थितीचा येणारा जो अनुभव आहे ते खरं मीचं उत्तर आहे. विठ्ठला
अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या 5 कोशाचा विचार आपण सातत्याने करतो. मी उदाहरण देतोय की याच्याकरता. कल्पना करा, एखादा फार मोठा राजा आहे आणि तो राजा एका साधूंच्या दर्शनाला गेला. साधूंच्या दर्शनाला गेला, साधूंच्या पाया पडला. पाया पडल्याबरोबर त्या साधू महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का रे कोण आहेस तू? विचारलं. त्या राजाला प्रश्न विचारला, कोण आहेस तू? त्या राजाला मोठं आश्चर्य वाटलं. तो राजा विचार करायला लागला, मी येत असताना या गावातला प्रत्येक माणूस उठून उभा राहत होता, मला नमस्कार करत होता, आणि मी मात्र या साधूंच्या दर्शनाला आलोय आणि हे साधू मला विचारतात कोण आहेस तू? त्या राजाने विचारलं, गुरुजी तुम्ही मला ओळखत नाही? म्हटले नाही ओळखत. कोण आहेस तू? आता कंसातलं बोलू, मी एवढ्या पंक्ती दिल्या तरी ओळखत नाही. हे कंसातलं आहे, हे कंसातलं आहे. आता फक्त आपल्या पुढचं राहू द्या. आता हे यूट्यूबला चाललंय त्याला इलाज नाही, पण आपल्यातच राहू द्या. मी एवढ्या पंक्ती दिल्या, इतकं तुमचं हे केलं तरी. आता अलीकडे परिस्थिती अशी आहे की जरा स्पष्ट बोलतो, आपण सगळी ज्येष्ठ मंडळी, पण अलीकडल्या काळामध्ये असं झालंय आता आम्हा लोकांचं सुद्धा, एखादं प्रमाण नाही आठवलं तरी चालेल, पण लोकांची नावं घ्यावी लागतात, त्याच्याशिवाय लोक येत नाहीत महाराज. परिस्थिती अशी झाली, इतकी नावं घेत राहावं लागतं. अहो काही काही ठिकाणी आता महाराजांना विचारा, आम्ही काही काही ठिकाणी जातो, लोक अशी यादीच देतात आमच्याकडे, आणि हे एवढी घ्या, ते तितकी नावं घेतली तर तितकं वाढल असं. नाही जास्त बोलत काय आहे ना, कशी किती विचित्र परिस्थिती आहे. तो राजा साधूच्या दर्शनाला गेला आणि साधूंच्या दर्शनाला गेला. साधूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, कोण आहेस तू? तो राजा म्हणायला लागला, गुरुजी तुम्ही मला ओळखत नाही? नाही ओळखत. मग ऐका, या संपूर्ण प्रजेचा मी राजा आहे. आता ऐका, ओळख कशी घेतली. मी या संपूर्ण राज्याचा राजा आहे, प्रजेचा राजा आहे. गुरु महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, तू राजा आहे ही तुझी ओळख सांगतो ना, मला सांग, राज्य असेल तर तू राजा, उद्या जर या प्रजेने राजा म्हणायचं सोडून दिलं तर मग तू कोण आहेस? ही प्रजा तुला राजा म्हणते म्हणून तू राजा, उद्या जर प्रजेने राजा म्हणायचं सोडून दिलं तर मग तू कोण आहेस? या राजाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि तो राजा थोडासा विचार करायला लागला, खरं आहे, आज प्रजा मला राजा म्हणते म्हणून मी राजा, उद्या जर या प्रजेने राजा म्हणायचं सोडून दिलं तर मग मी कोण आहे? थोडा विचार केला आणि त्यानं दुसरं उत्तर दिलं, गुरुजी मी शूरवीर योद्धा आहे. ही तरी ओळख पटली का नाही बघा. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, युद्ध कालामध्ये तू योद्धा, उद्या युद्धच नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र त्याच्या डोक्यात गोंधळ झाला. प्रजा असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा. त्यांनी तिसरं उत्तर दिलं, गुरुजी मी अगर्भ श्रीमंत आहे. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, पैसा असेल तर श्रीमंत, उद्या पैसा नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र गोंधळ झाला. प्रजा असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा, पैसा असेल तर मी श्रीमंत. याचा अर्थ मी राजा ही माझी खरी ओळख नाही, मी योद्धा ही माझी खरी ओळख नाही, मी श्रीमंत ही माझी खरी ओळख नाही. म्हणजे मी राजा नाही, मी योद्धा नाही, मी श्रीमंत नाही. तो गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी मलाच कळेना मी कोण आहे. गुरुजींनी सांगितलं, हे म्हणणारा तरी तू कोण आहे? उदाहरण संपलं. हे म्हणणारा तरी तू कोण? यालाच लय चिंतन म्हटलं जातं ना. जे लय चिंतन आम्ही सांगतो ते हेच आहे. याच्यापासून बाजूला, त्याच्यापासून बाजूला, याच्यापासून बाजूला, हे होत 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 जिथं जाऊन पोहोचतो ते म्हणजे मी, याचीच अनुभूती येणं, याला आत्मस्वरूप असं म्हटलं जातं. आत्मस्वरूपाकार वृत्ती होणं असं म्हटलं जातं. आता पुढं थोडंसं घेतो आपण. या शब्दाचा अर्थ झाला आत्मस्वरूप. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी वासुदेव तत्वता. जे काही आम्ही बोलणार आहोत ती सगळी प्रमाणे इथं लावून घ्या, ठीक आहे. मग आता जे आपण या शब्दाचा अर्थ जर आत्मस्वरूप असं झालं असेल तर मग आत्मस्वरूप हरपले आपण पे पावे याची संगती नेमकी काय लावायची? आता मी या शब्दाचा अर्थ, आपण या शब्दाचा अर्थ जर आत्मस्वरूप झालेला असेल तर हरपले आणि आत्मस्वरूप याची संगती काय लावावी? ह्या हरपले शब्दाचे अर्थ नेमकं काय घ्यायचे? आत्मा हरवला म्हणजे काय? हे काय बोलता येईल का? असं कसं काय बोलता येईल? आमचा हरवलेला आत्मा आम्हाला मिळाला कशाने? संताचे वर्णन करणं यांनी. वाणावे ऐकावे त्याची सदा, असं झालं. पण आमचा आत्मा हरवलेला आम्हाला मिळाला, आत्मा आणि हरवला हे शब्द कसे काय योग्य आहेत महाराज? याचं कारण असं आहे, मला वाटत असलेलं कारण हरपणं हे भिन्नामध्ये असतं. हरपण्याकरता भिन्नता पाहिजे आणि आत्मस्वरूप हे अभिन्न आहे ना. वस्तू हरपली, हरवलं या शब्दाकरता तुम्हाला काहीतरी वेगळं मानावं लागणार आहे. मी असं म्हणू शकेल, माझा रुमाल हरवला, माझा पेन हरवला, माझा शर्ट हरवला, माझी चप्पल हरवली, बरोबर, माझा टाळ हरवला, माझं घड्याळ हरवलं, कारण या सगळ्या वस्तू माझ्यापासून भिन्न आहेत. पण माझा मीच हरवलो हे कसं काय म्हणता येईल? माझा आत्मा हरवला हे कसं काय म्हणता येईल? आत्मा हरवला असा शब्द वापरता येत नाही. हरवलं या शब्दाकरता काहीतरी भिन्न पाहिजे.
हरपले या शब्दाकरता तुमच्यापासून काहीतरी भिन्न पाहिजे. मग हरपले या शब्दाचा अर्थ शब्दशः घेऊन जमत नाही. या हरपले शब्दाचे थोडे लक्षणाने अर्थ करा. मी 2 अर्थ सांगतो मला भावलेले. एक वेदांत शास्त्रातला अर्थ आहे आणि एक न्यायशास्त्रातला अर्थ आहे. न्यायशास्त्राने हरपले शब्दाचा अर्थ केलाय विस्मरण आणि वेदांत शास्त्राने हरपले शब्दाचा अर्थ केलाय अज्ञान. त्यामुळे आत्मस्वरूपाचं विस्मरण हा झाला न्यायशास्त्राच्या भूमिकेतून अर्थ आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान हा झाला वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अर्थ. मग आता न्यायशास्त्राचा अर्थ घ्यायचा का वेदांत शास्त्राचा अर्थ घ्यायचा एवढाच फरक आहे. मग त्याच्यातही मला युक्तिवाद असा लावावा वाटतो की आत्मस्वरूपाचं विस्मरण हे विस्मरण झालेलं आहे ते स्मरणात येण्याकरिता संता ते पाहता किंवा वगैरे वगैरे जर असं म्हणत असाल तर हेही योग्य राहत नाही. कारण विस्मरणात गेलेली गोष्ट स्मरणात आणण्याकरता संतांकडे जाण्याची गरज नाही. लौकिकात अशा अनेक गोष्टी आहेत की त्या विस्मरणात गोष्ट गेलेली स्मरणात आणून देतात. विठ्ठल याचा अर्थ विस्मरणात गेलेली गोष्ट स्मरणात आणण्याकरिता आपण विस्मरणात गेलेल्या गोष्टीचं चिंतन करायला लागलो तरी स्मरण होतं किंवा त्याच्या पद्धतीने संबंधाचं ज्ञान झालं तरी स्मरण होतं. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण म्हणून विस्मरण हा शब्द न घेता वेदांत शास्त्राची भूमिका घ्या. आत्मस्वरूपाचं अज्ञान हरपले शब्दाचा अर्थ झाला आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग आता या ओवीचा अर्थ असा होईल की हरपले आपण पे पावे या शब्दाचा अर्थ आहे मला माझ्याविषयी झालेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती संतांकडूनच होईल म्हणून वानावे ऐकावे तुमची सथा. म्हणून थोडक्यात मला माझी जाणीव ही संतांकडून होईल त्याच्याशिवाय होणार नाही. आणखीन एक शब्दावर माझ्या मनात आलेली शंका पुढे जातो. तरी परंतु माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला एक शंका अशी येते हरपले आपण पे पावे हा पावे शब्द जो आहे का नाही हा पावे या शब्दाचा अर्थ प्राप्त होईल. पावे या शब्दाचा अर्थ प्राप्त होईल. मला आपल्याला असं विचारायचं आहे प्राप्त होईल असा जर अर्थ सरळ शब्दाचा घेतला तर मला आत्मस्वरूपाची प्राप्ती संतांकडे गेल्यानंतर होईल म्हणून संतांचं वर्णन करा असा सरळ ओवीचा अर्थ होईल. पण माझ्या मनात शंका अशी आहे की आत्मस्वरूपाची प्राप्ती हा शब्द तरी जुळतो का. याचं कारण असं आहे महाराज प्राप्ती ही कशाची असते अप्राप्ताची असते. तत्वज्ञानातला सामान्य नियम आहे अप्राप्ताची प्राप्ती असते का प्राप्ताची प्राप्ती असते. जी वस्तू अप्राप्त आहे तिची प्राप्ती असावी. जी वस्तू प्राप्तच आहे तिची कुठून प्राप्ती करता. मी उदाहरण देतो. हा रुमाल हरवला म्हणून शोधाशोध सुरू झाली. इथं मंडपामध्ये रुमाल हरवला शोधाशोध सुरू झाली. एक तासाभरानंतर कोणाला तरी रुमाल सापडला मला आणून दिला. आणखीन एक कोणी 10-15 मिनिटांनी कोणीतरी चोपदार आले. मला रुमाल मिळाल्यानंतर कोणीतरी चोपदार इथं आले आणि मला म्हणायला लागले महाराज तुमचा रुमाल हरवला होता ना. म्हटलं हो. चला शोधूया. मी म्हटलं नाही मिळाला म्हणून काय झालं आणखीन शोधू जमतंय का. मिळाल्यावर काय मिळवायची गरज आहे. प्राप्त असतं त्याच्या प्राप्तीची गरज नसते. जे अप्राप्त आहे त्याच्या प्राप्तीची गरज आहे. मग आत्मस्वरूपाची प्राप्ती संतांकडे गेल्यानंतर होते असं जर या ओवीचा अर्थ घेतला तर आत्मस्वरूप अप्राप्त आहे असं म्हणावं लागेल. आत्मस्वरूप अप्राप्त आहे असं म्हणावं लागेल. आणि मग माझा प्रश्न असा आहे की आत्म्याच्या संबंधाने अप्राप्त असा शब्द तरी जुळेल का. मी थोडा वेदांताचा क्लिष्ट विषय जरी मांडत असलो तरी मी मुद्दाम होऊन या सगळ्या विषयाकडे का गेलो कारण ही पुण्यतिथी वैकुंठवासी आबांची आणि आबांचा वेदांतशास्त्र हा विषय फार तयार होता महाराज. वृत्तीप्रभाकारासारखा अत्यंत क्लिष्ट ग्रंथ आबा लिलया सांगायचे. अनेक फडावरच्या गावांमध्ये आबांचे पाठ चालायचे. पंढरपूरसारख्या क्षेत्रामध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींकडे अनेक गोष्टींचं ग्रंथांचं अध्ययन आबांचं झालं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा थोडा स्पर्श करून पुढं जातो. मग प्राप्ती या शब्दाचा विचार करण्याकरता परमात्म्याची अप्राप्ती असा शब्द तरी जुळेल का. कारण जे अप्राप्त म्हणायचं आहे ते परिच्छिन्न असतं. अप्राप्ती ही परिच्छिन्नाची असते. जर आत्म्याची अप्राप्ती असं म्हणायचं असेल तर तुम्हाला आत्मा परिच्छिन्न म्हणावा लागेल. आत्मा परिच्छिन्न म्हणावं लागेल. आणि जर आत्मा परिच्छिन्न ठरला की मग एकमेव अद्वितीय ब्रह्म ही श्रुती लावता कुठं. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी ही प्रमाण लावता कुठं. त्यामुळे त्याला परिच्छिन्न म्हणता येणार नाही. ते तर व्यापक आहे. मग जे व्यापक असतं ते अप्राप्त नसतं आणि मग जे व्यापक असतं ते अप्राप्त नसतं तर मग अप्राप्त नसतं म्हणजे प्राप्तच असतं तर पुन्हा प्राप्ती सांगायची गरजच काय पडली. मी याला प्रमाण देऊन जातो. एक सरळ साधं प्रमाण देतो. नाथ महाराजांचं सगळ्यांच्या ऐकण्यातलं पाठातलं प्रमाण आहे. नाथ महाराज सांगतात भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांकडे
पाय धरावे संताचे ते पाय. नाथराय आम्हाला असं सांगतात की भगवंताच्या प्राप्तीचा उपाय काय? संतांचे पाय धरा. तरी पुन्हा शंका आहे ते आहेच. अहो भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात, भगवान काय अप्राप्त आहे का? आणि मग भगवंताचे जर अप्राप्तच नसेल तर मग संताचे पाय धरावे हे कुठून काढलं? मग आता नाथराय बोलतात ते चुकीचं म्हणायचं का आमचा अनुभव चुकीचा म्हणायचा? नाथराय तर कधीच चुकीचे नाही, ते स्वप्न सुद्धा पडू नये. ज्ञानोबाराय, नामदेवराय, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय चुकीचं बोलतात असं स्वप्न सुद्धा महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला पडू नये. आणि जर स्वप्न पडत असेल तर तो मराठी माणूसच नाही, असं शक्य नाही महाराज. मग हे आम्हाला शंका येऊ समन्वय करा, याच्यात समन्वय. विरोध जरी दिसत असला तरी तो विरोधाभास आहे. समन्वय, तत्व समन्वय ब्रह्मसूत्र आम्हाला सांगतं. मी देतो, मला जेवढा आकलन झालं तेवढा सांगून पुढे जातो. भगवंताच्या प्राप्तीचा उपाय नाथ महाराजांनी संतांचे पाय धरा म्हणून सांगितलं. आणि भगवान तर प्राप्तच आहे, मग पुन्हा प्राप्ती सांगायची काय गरज आहे? अप्राप्त असेल त्याची प्राप्ती करावी, ती प्राप्ती करून घेण्याकरिता अन्य कुणाकडे तरी जावं मान्य आहे. मी उदाहरण देतो, साधं उदाहरण देतो. कल्पना करा, नवरा बायको घरामध्ये आहेत आणि तो सकाळी फिरायला गेला. सकाळी फिरायला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वॉकिंग वगैरे म्हणतो, मॉर्निंग वॉक वगैरे त्याला असं इंग्रजी शब्द आहे. आता अलीकडे शहरामध्ये ते जरा जास्त झालेलं आहे. आता खेड्यात कुठं वॉकिंगला, उठलं की शेतात जायचं, कुठलं वॉकिंग आणि काय काढलं आहे. पण आता शहरामध्ये ही जी रिटायर झालेली माणसं किंवा कोणी असेल, सकाळी फिरायला जाणं अमुक तमुक सगळं आहे, चांगलं आहे, काही हरकत नाही. ते फिरायला गेला, सकाळी फिरायला गेला, 1 तासाभराचं फिरून आल्यानंतर आता फिरून आला म्हटल्यानंतर आंघोळ करावं की नाही? माणसं अलीकडे आंघोळच लवकर करीनात. का करीनात कोणाच ठेवत, लवकर आंघोळच नाही हो. काय शास्त्रांनी भाषा अशी वापरली आहे, शतं विहाय भोक्तव्यम, सहस्त्रम स्नानम समाचरित, लक्षम विहाय दातव्यम, कोटीम त्यक्त्वा हरिस्मरित. शास्त्र आम्हाला सांगतं 100 कामं सोडा, जेवण करा. खरं तर आपण तेच करतोय, पण शास्त्र सांगतंय तर ऐका. 100 कामं सोडा, जेवण करा. 1000 कामं सोडा, स्नान करा. लाखो कामं सोडा, दान करा. कोट्यावधी कामं सोडा, हरिनाम घ्या. ही शास्त्राची भाषा आहे. त्याच्यात 1000 कामं सोडा आणि स्नान करा. पूर्वीच्या काळामध्ये सकाळच्या वेळेला जर एखादा मनुष्य एखाद्या माणसाच्या घरी जायचं म्हटलं तर काही आपल्याला अडचण नसायची, कारण 7-7:30ला जवळजवळ स्वयंपाक झालेला असायचा त्या घरातल्या मायमाऊलीचा, आणि भाकरी बांधून ते निघालेले असायचे. आता 10 वाजता जरी गेल्यानंतर महाराज उठले का नाही शंकाच आहे. अलीकडल्या काळात फार आहे. आम्हाला काकांचा फोन जो येतो का, मला आत्तापर्यंत जे काकांचे फोन आले, प्रकाश काकांचे, कधी येतात माहिती आहे का? सकाळी 6 वाजता, पहाटे 5:30 वाजता. ते बरोबर 4ला रोज उठलेले असते. पहाटे त्यांचा किती वाजता येऊन झोपू द्या, त्यांचा फोन जर त्यांना वाटलं मला काही बोलायचं आहे सकाळी 6ला, बऱ्याचदा त्यांच्या फोननीच मी उठतो. त्यामुळे आमची बायको कधी कधी म्हणते बहुतेक यांना सांगावं काकांना, रोज यांना फोन करत जा. त्यांचा सकाळी 6ला त्यांचा फोन. ही जुनी मंडळी जी आहेत ना, बघा तुम्ही, फार वेळ कधीच नाही. त्यांना झोप कमी असते म्हणा, किंवा सूर्योदयानंतर झोपायचं नाही, हे अंगामध्ये भरलेलं आहे या मंडळींच्या. फिरून आला हा, आल्यानंतर आंघोळ करावी ना, नाही, ते पेपर वाचत बसला. आल्यानंतर कसं पेपर वाचत, काही काम नाही, रिटायर झालेले, पेपर वाचत बसले. आता चष्मा लागलेला पेपर वाचत होते. पेपर वाचता वाचता काय झालं, थोड्या वेळाने कोणाचा तरी फोन आला. फोन आल्याबरोबर यांनी काय केलं, तो जो डोळ्यावरचा चष्मा आहे तो असा डोक्यावर ठेवला आणि फोन घेतला आणि काय बोलायचं ते 5-10 मिनटं बोलला. बोलून झाल्यानंतर पुन्हा पेपर हातात घेतला. चष्मा कुठं आहे? चष्मा सापडेना. तिकडं तिकडं शोधायला लागला. चष्मा चष्मा चष्मा, याला त्याला बघायला लागला. चष्मा सापडेना. मोठ्याने ओरडायला लागला, बायकोला हाका मारायला लागला, काय ग कळालं का? आता हे दोघं नवरा बायको, ती बिचारी स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होती, सकाळची कामं करत होती. यानं मोठ्याने हाका मारायला सुरू, आली का, काय ग काय ग म्हटल्याबरोबर, ओरडायला लागलेत म्हटल्याबरोबर ती स्वयंपाकघरातून आली. येताना बेलनं घेऊनच आली, म्हणजे पोळ्या लाटत होती, लाटता लाटता घेऊन आली. तिचा काही उद्देश अजिबात दुसरा नाही. खरा तर तोच उद्देश आहे, पण नाही. संसारिकांनी आपलं मोकळं करू नये ब्रह्मचार्याच्या पुढे कधी. आपला आनंद आपल्यालाच माहिती. आली विचार, आणि मग ती लाटणं घेऊन आली. आल्याबरोबर तिने विचारलं, का काय झालं ओरडायला? त्यानं सांगितलं, हे बघा, मी त्या नवऱ्याने बोलायला सुरुवात केली, मी किती वेळ झालं माझा चष्मा शोधतोय, मला चष्मा सापडत नाही. इकडं तिकडं बघितलं पण सापडत नाही. तू कुठं पाहिला का? कुठं ठेवलाय का? तू कुठं बघितला का? आता तिनं पाहिल्या कळालं चष्मा कुठं आहे. तिला माहीत होतं हे महाशय, महाभाग नको म्हणायला, महाशय 40 वर्ष संसार केलाय म्हणजे माहीतच असते काय आहे ते. तिला माहीत होतं हे कसे आहेत ते. तिनं एकच वाक्य वापरलं,
तिनं आपल्या नवऱ्याकडे पाहिलं आणि एकच वाक्य वापरलं, का हो? तुम्हाला जरा तरी डोकं आहे का? जरा तरी डोकं आहे का? बहुतेक हे वाक्य ऐकूनच आपण कीर्तनाला भारत महाराज येतो, बरोबर आहे की नाही? हे वाक्य ऐकूनच येतो. जरा तरी डोकं आहे का असं म्हटल्याबरोबर त्याला राग आला. तो म्हटला, माझं डोकं तू काढते? एवढं मोठं डोकं आहे की. उदाहरण संपलं. कळालं का बघा? असा हात केला. एवढं मोठं डोकं आहे की म्हटल्याबरोबर हाताला काय लागला? चष्मा. चष्मा लागल्याबरोबर हा म्हटला, मिळाला 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 मिळाला. मला इथं डिक्सन मध्ये बसलेल्या भाविकांना साधा प्रश्न विचारायचा आहे. चष्मा मिळाला म्हणून हा आनंद व्यक्त करतोय, चष्मा हरवला होता का? प्रश्न माझा एवढाच आहे. चष्मा हरवलाय का? नाही. मिळाला का? पहिल्या प्रश्नाला सगळ्यांनी मान डोलवलं. दुसऱ्या प्रश्नाला मात्र कळे ना, होय म्हणावं का नाही म्हणावं. पुन्हा प्रश्न विचारतो, हरवला होता का? नाही. मिळाला का? मिळाला. मग हरवला म्हणावं लागेल. मिळाला नाही. मला पुढचं मी वकील आहे. मला फक्त विचारलं तेवढंच सांगा. हरवला का एवढं सांगा, मिळाला का एवढं सांगा. हरवला का तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं नाही. मिळाला का? नाही म्हटलं तरी अडचण आहे, होय म्हटलं तरी अडचण आहे. मग करायचं काय? याचं एक साधं उत्तर असं आहे. खरं तर चष्मा हरवलाच नाही, पण हरवला नसताना सुद्धा हरवला आहे असं वाटायला लागलं म्हणून मिळाला असा म्हणायला लागला. विठ्ठला हरवला आहे असं वाटणं, हरवला आहे असं वाटणं यालाच तत्वज्ञानामध्ये भ्रम म्हटलं जातं. तस्मिन तत्बुद्धी ही अध्यासा. अध्यासाचं लक्षण असं सांगितलं, तसं नसताना तसं वाटणं याला म्हणायचं अध्यास. म्हणजे खरं पाहायला गेलं तर चष्मा हरवला नव्हता, पण हरवला आहे असं वाटायला लागला म्हणून मिळाला असा पुढे व्यवहार घडला. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, जसं हरवला नाही पण हरवला असा वाटायला लागला, तसं परमात्मा प्राप्तच आहे पण प्राप्त नाही असं वाटायला लागलं. हे जे वाटणं आहे ते दूर करण्याकरिता धरावे संताचे ते पाय. सगळ्याचं उत्तर एकच झालं की परमात्म्याची प्राप्ती या शब्दाचा अर्थ काय? ते प्राप्तच आहे पण त्याच्याविषयी अज्ञान आहे. त्या अज्ञानाची निवृत्ती करण्याकरिता संतांकडे चला, कारण अज्ञानाची निवृत्ती केवळ ज्ञानाने होते. वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं, अनादि भावरूपत्वे सती ज्ञानबाध्यत्वम अज्ञानत्वम. अज्ञान शब्दाचं लक्षण असं आहे की जे अनादि आहे, भावरूप आहे आणि ज्ञानाने बाध्य आहे त्याला अज्ञान असं म्हटलं जातं. मग या अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान मिळेल कुठं? ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी अथी अनावे तरी संता या भजावे, सर्वस्वेशी ज्ञान संतांशिवाय मिळणार नाही. आमचीच वस्तू आहे, आमच्याच जवळ आहे, पण ती आम्हाला कळून घेण्याकरिता मात्र कोणातरी तिसऱ्याची गरज आहे. आमचीच आहे पण आम्हाला आत्तापर्यंत कळाली नाही. जुनाड जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकपणे ठाव चळणे चुकविला. मग तुका म्हणे होता ठेवा या भावा सापडला. आमचीच वस्तू आम्हाला मिळण्याकरता आम्हाला तिसऱ्याची गरज आहे. आणखीन एक छोटा दृष्टांत देऊन पुढे जातो. रात्रीच्या वेळेला गुरखा फिरायला लागला आणि गुरखा फिरत असताना लाईट नाही, बॅटरीची सोय नाही, हातात कंदील घेऊन फिरायला लागला. रात्रीची वेळ, कंदील घेऊन निघाला. जागी राहा जागी राहा जागी राहा, कंदील घेऊन निघाला. रात्री 2 वाजता त्याला बिडी ओढू वाटायला लागली. खिशात हात घातला, बिडी आहे पण काडीपिठी नाही. एका झोपलेल्या माणसाला उठवलं, उठा उठा. तो झोपेतून मनुष्य उठला. का रे बाबा? काही नाही म्हटले, माझ्याकडे बिडी आहे पण काडीपिठी नाही, तेवढी घरातून जाऊन काडीपिठी आणून द्या. ज्याला उठवलं त्यांनी डोळे उघडले, गुरख्याकडे पाहिलं, त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं आणि झोपेतून उठलेला मनुष्य म्हणायला लागला, भल्या माणसा तुझ्या हातात कंदील आहे, काचवर केली असती तर बिडी पेटली असती, एवढ्या रात्रीचं मला कशाला उठवलं? तो म्हटला, हे सांगायलाच उठवलं, बाकी कशा करता नाही. उदाहरण संपलं. कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटते आहे, हे सगळं खरं आहे, पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागतं. तसा हा देह आहे, तिथं असलेला आत्मा, तोच परमात्मा, हे सगळं खरं आहे, पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागतं. त्यांचं नाव संत विठ्ठल. मग असा प्रश्न पडला की संतांच्या
संतांशिवाय आम्हाला आमची ओळख पटणार नाही. हरपले आपण पे पावे तरी संता ते पाहता घेऊसावे मनोनी वागणावे ऐकावे तेची सदा. एक सामान्य प्रश्न घेऊन जगद्गुरु तुकोबारांच्या जवळ एक मनुष्य गेला. तो म्हणायला लागला, महाराज तुम्ही आम्हाला सांगता संतांचं वर्णन करा, संतांकडे चला, संतांना शरण जा, परंतु संत संत म्हणायचं तरी नेमकं कोणाला? बहिरंग लक्षणं पुष्कळ ऐकली, आम्हाला ती नको आहेत. आम्हाला असं एक संतांचं लक्षण सांगा की जिथं गेल्यानंतर नतमस्तक होता येईल. अलीकडल्या काळामध्ये संत म्हणवून घेणारे खूप आहेत. पोटासाठी संत झाले करीत भूत, पण खऱ्या संतांचं एक काहीतरी आम्हाला लक्षण सांगा की ते लक्षण सुद्धा निर्दुष्ट असावं. अव्याप्त, अतिव्याप्त आणि असंभव या तीनही दोषांनी असं निर्दुष्ट अशा पद्धतीचं लक्षण असावं. मग ते संतांचं लक्षण नेमकं आहे तरी काय? या भंगाचा विचार करताना या भंगातल्या पहिल्या चरणातले शब्द असे आहेत, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द पवित्र. संतांचं लक्षण सांगताना तुकोबाराय सांगतात संत कसे आहेत? पवित्र आहेत. हे पवित्र पवित्र शब्दाचा अर्थ नेमकं काय? पवित्र शब्दाचा व्यवहारात केलेला अर्थ वेगळा आणि तत्त्वज्ञानाने केलेला अर्थ वेगळा. आपली गंमत अशी आहे, आपण काय करतो, एखाद्याने आंघोळ केली की झाला पवित्र आपण म्हणतो. याला बाह्य शुद्धी म्हणा, परंतु पवित्र म्हणता येणार नाही. मग पवित्र शब्दाचा अर्थ काय? 6 पद्धतीने पवित्र शब्दाचा विचार करता येईल. कालतः पवित्र, देशतः पवित्र, कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधतः पवित्र आणि स्वरूपतः पवित्र, असा 6 पद्धतीने विचार करता येईल. कसा विचार करता येईल? कालतः पवित्र कशाला म्हणायचं? काही कालामध्येच पवित्र असणं आणि काही कालामध्ये पवित्र नसणं, याला कालतः पवित्र म्हणा. गाय ही जिवंत असेपर्यंत पवित्र आहे, गेल्यानंतर पवित्र मानली जात नाही, पण जिवंत असेपर्यंत मात्र ती काय? अत्यंत पवित्र आहे. तिच्या ठिकाणी असलेल्या 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे अशी आपली भारतीयांची श्रद्धा आहे. त्यामुळे तिच्या ठिकाणी असलेला जो पवित्रपणा आहे त्याला कालतः पवित्र म्हणा. दुसरा मुद्दा घेतो, देशतः पवित्र. ज्या देशामध्ये पवित्र नद्यांचा प्रवाह आहे, ज्या देशामध्ये पवित्र संतांचा अवतार आहे, ज्या देशामध्ये पवित्र ऋषींची तपश्चर्या चालू आहे, त्याला देशतः पवित्र म्हणा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती ना. या दृष्टीने विचार केला तर याला देशतः पवित्र म्हणा. काय काय झालं? कालतः पवित्र, देशतः पवित्र. आता तिसरं सांगतो, कुलतः पवित्र. कशाला म्हणायचं? संतांच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा जो पवित्रपणा आहे याला कुलतः पवित्र म्हणा. कारण त्या कुळामध्ये तो जन्माला आलेला आहे ना. थोडंसं महाराजांचंच प्रमाण घेऊन एक पुढं बोलतो, संतांच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा जो पवित्रपणा आहे हा कुलाचा पवित्रपणा आहे, ठीक आहे, पण तो संतच होतो असं मात्र नाही. संताचे आप्त नव्हती ते संत. जर आम्ही असं म्हटलं की संतांच्या कुलामध्ये जन्म झाला म्हणजे तो संत, असं जर म्हणायला लागलो तर संत या शब्दाचं लक्षण एवढं होईल, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम, एवढंच लक्षण होईल. थोडं परिष्काराच्या भाषेत बोलायचं झालं तर संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम. संत संत कोणाला म्हणा? संतांच्या कुळामध्ये जे जे जन्माला आले त्यांना संत म्हणा, एवढंच लक्षण होईल. पण हे लक्षण परिपूर्ण नाही. हे लक्षण कसं आहे? अव्याप्त दोषाने युक्त आहे. कमी पडतं का? पण कमी पडतं कारण व्यवहारामध्ये व्याप्ती अशी नाही आहे ना. यत्र यत्र कुलोत्पन्नत्वम तत्र तत्र संतत्वम, अशी व्याप्ती कुठंही दिसून येत नाही. मग थोडंसं लक्षण वाढवा. केवळ संतांच्या कुळामध्ये जन्म घेऊन उपयोग नाही. मग संतांच्या कुळामध्ये जन्मही पाहिजे आणि त्यांच्याकडे शुद्ध आचरणही पाहिजे, तर संत म्हणता येईल. आणि म्हणून थोडंसं लक्षण असं होईल, संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती संतत्वम, एवढं लक्षण होईल. पण एवढं लक्षण केलं तरी कमी पडेल. संतांच्या कुळामध्ये जन्म आहे, शुद्ध आचरणही आहे, पण परंपरा दिंड्या सांभाळत नसेल तर संत कसं काय म्हणता येईल? म्हणून या तिसरी गोष्ट सुद्धा त्याला जोडावी लागेल. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्वम, एवढं लक्षण करावं लागेल. जरा पुढं बोलू. एवढं लक्षण केलं तरी कमीच पडेल. तुम्ही म्हणाल किती कमी? नाही, एवढंच आता राहिलंय, थोडं कमीच पडेल. कसं? ऐका, 3 गोष्टी झाल्या. संतांच्या कुळामध्ये जन्म झाला, शुद्ध आचरणही आहे, पूर्वीच्या परंपराही सांभाळतायत, पण स्वतः नामस्मरणामध्ये जर रत नसतील तर संतत्व येईल कसं? म्हणून 4 गोष्टी घडाव्या लागतील. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजवत नामैक निष्ठत्वेन साक्षात्कार कृता संताः. विठ्ठल संत
शब्दाचा विचार करता येण्यासारखा आहे. त्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्याचा पवित्रपणा येतो. याला कुलतः पवित्र म्हणा. किती गोष्टी झाल्या? 3 सांगायच्यात मला. 6 कालतः पवित्र, देशतः पवित्र, कुलतः पवित्र. आता 4थी सांगतो, संस्कारतः पवित्र. म्हणजे काय? संतांच्या सहवासात गेल्यानंतर त्यांच्या सहवासामध्ये संस्काराने येणारा जो पवित्रपणा आहे त्याला संस्कारतः पवित्र म्हणा. उदाहरण फार विस्तार घेत नाही, पण एका वाक्यात सांगतो. आचार्य जेव्हा मंडन मिश्रांना भेटण्याकरता गेली, आचार्य आणि मंडन मिश्रांचा वाद आपल्याला तत्त्वज्ञानामध्ये वाचण्यासारखा आहे. मंडन मिश्रांना भेटण्याकरता गेले तेव्हा विचारलं, मंडन मिश्रांचं घर कुठं आहे? एकाने सांगितलं, महाराज मंडन मिश्रांचं घर पाहिजे? हो, एक काम करा, ज्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत ना ते घर मंडन मिश्रांचं. आता हा काही पत्ता आहे का? कारण अनेकांच्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत ना, मग कसं काय? मग त्या माणसाने सांगितलं, नाही नाही आचार्य, एक काम करा, ज्या घराच्या बाहेरचे 2 पोपट स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद ही तत्त्वज्ञानाची चर्चा करतात ते घर मंडन मिश्रांचं आहे. म्हणजे मंडन मिश्रांच्या दारातला पोपट सुद्धा वेदांताची चर्चा करतो. आपल्या दारातला पोपट, यात काही संशय, एवढंच म्हणतो, बाकी काही नाही. आता त्या गोष्टी सगळ्या जुन्या झाल्या, जाऊ द्या, सांगत बसत नाही मी. मुद्दा काय आहे? संस्कारतः पवित्र. किती गोष्टी झाल्या माझ्या? 4 कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः. आता 5वी सांगतो, संबंधतः पवित्र. कशाला म्हणायचं? पुनीत केले विष्णुदासी संगे आपोलिया दोषी. मी एक साधा विचार सांगतो, ऐका. निर्जीवाला जर संतांच्या सहवासाने पवित्रपणा येत असेल तर सजीवाला येणार नाही का? हो, साधा प्रश्न आहे. कैमुती कन्याने बोलतो, अहो मला सांगा, डोंगर म्हणजे काय असतो? दगडाचाच. डोंगर या शब्दाचा अर्थ काय? दगडाचाच असतो. पण जगद्गुरु तुकोबारांचे पाय लागल्याबरोबर डोंगर राहिला नाही, तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर झाला. त्या डोंगरावरची माती आजही पवित्र मानली जाते. अहो, शिळा म्हणजे काय असते? दगडाचीच असते. पण जगद्गुरु तुकोबाराय ज्या शिळेवर बसून 13 दिवस भजन करतात, त्या शिळेची स्थापना करण्याकरता पंतप्रधानांना यावं लागतं. त्याचा असणारा जो पवित्रपणा, त्या शिळेचा विचार केला तर आजही आम्ही देहूमध्ये गेल्यानंतर नाही कुठं जाता आलं, नाही सगळीकडे आम्हाला पोहोचता आलं, तर कमीत कमी त्या शिळेच्या आम्ही पाया पडतो आणि जगद्गुरु तुकोबारांना नमस्कार पोहोचला अशी भावना करतो आणि निघून येतो. नाही आम्हाला आळंदीला ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन घेता आलं, गर्दी पुष्कळ आहे, नाही आम्हाला रांगेत उभा राहता आलं, नाही आमची वेळ तेवढी आमच्याकडे नाही. एक काम करा, आळंदीमध्ये गेल्यानंतर जिथं भिंत चालवलेला चौक आहे तिथं जाऊया आणि त्या भिंतीच्या पाया पडलं, ज्ञानोबारांना तो नमस्कार पोच झाला. कारण ती भिंत सुद्धा 700 वर्ष झालं तितकीच पवित्र आहे, तितकीच पवित्र आहे. याला संबंधतः पवित्र म्हणा. काय काय झालं? कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः, संबंधतः पवित्र. आता शेवटचा मुद्दा सांगतो, स्वरूपतः पवित्र. कसं सांगायचं हे? स्वरूपतः पवित्र सांगताना वैकुंठ गुरुरी भो असं सांगायचे. पाठामध्ये असताना पाठशाळेमध्ये आम्हाला असं शिकवायचे, पवित्र शब्दाचा विग्रह केला तर पवी अधिकत्र बरोबर पवित्र, पवी अधिकत्र बरोबर पवित्र. याच्यातला पवी या शब्दाचा अर्थ किंवा पवी या शब्दाचा वाच्यार्थ काय होतोय? वज्र. पवी या शब्दाचा वाच्यार्थ वज्र म्हणजे धनुष्य. पवी या शब्दाचा अर्थ झाला वज्र म्हणजे धनुष्य. आता धनुष्य हे युद्धाच्या संबंधाने, दुःखाच्या संबंधाने जर विचार केला तर युद्धाला कारणीभूत आहे. धनुष्य म्हटलं की युद्ध आलं आणि युद्ध म्हटलं की दुःख आलं. या अर्थाने जर लक्षणेने विचार केला तर पवी या शब्दाचा वाच्यार्थ झाला वज्र आणि दुःख संबंधाने शक्य संबंधो लक्षणा या दृष्टीने जर विचार केला तर पवी शब्दाचा लक्षार्थ होतो यश्चावत जीवाला दुःखाला कारण असलेली अविद्या. कारण यश्चावत जीवाच्या दुःखाला कारण आहे ते अज्ञान. वेदांतांनी प्रक्रिया मांडली. दुःख म्हटलं जातं, त्या दुःखाला कारण काय? शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. थोडक्यात या दुःखाला कारण काय? अज्ञान. म्हणून यश्चावत जीवाच्या दुःखाला कारण असलेलं जे अज्ञान आहे, हा अज्ञान पवी शब्दाचा लक्षार्थ झाला. पवी शब्दाचा वाच्यार्थ झाला वज्र आणि पवी शब्दाचा लक्षार्थ झाला अज्ञान. म्हणजे पवी या शब्दाचा अर्थ झाला अज्ञान. आता राहिलं काय? त्रायते नाम तन्नाशेन रक्षती. या अज्ञानापासून जीवाचं जे रक्षण करतात त्यांचं नाव पवित्र. विठाला दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर अज्ञानाचा नाश ज्यांच्याकडून होतो त्यांना म्हणा पवित्र. आणखीन एक सांगतो जाता जाता, गुरुदेव भाऊ असं सांगायचे, संत शब्दातून अर्थ सांगायचे. स अधिक अंत बरोबर संत.
हा जर विग्रह करायचा झाला स हलंत स, ज्याला अर्धा स म्हटलं जातं. अधिकांत हा अंत शब्द काय आहे, याला एक परिष्कार सांगायचे. अधेयता निरूपित यत अज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधा नाम अंतः यई भक्त्या क्रियते ते संतः. म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा ज्यांच्याकडून होतो अंत त्यांना म्हणायचं संत. विठ्ठल विठ्ठल.